नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये अर्णव आता रूममध्ये येतो आणि मिस इंदौर कुठेस तू, बाथरूममध्ये आहेस का? तेव्हा आवाज दिल्यावर ईश्वरी म्हणते की हो सर, मी आतमध्येच आहे. तर अर्णव तिथे असलेले स्विच बोर्ड्स वगैरे चालू करायला लागतो. तिकडचे बोर्ड्स वगैरे सगळे ओपन्स असतात, त्याचे वायर वगैरे ओपन असते. शॉक लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अर्णव तिथे व्यवस्थितच सगळं करत असतो. आता त्याच वेळेला अर्णव दरवाजा बंद करतो आणि ए सी देखील ऑन करतो. तर लकीली ए सी ऑन झालेली असते. अर्णव सुरुवातीला कंटाळतो, त्या रिमोटला हातावर आपटून आपटून, नंतर फायनली ए सी सुरू झालेली असते अचानकच. तेव्हा अर्णव बेडशीट वगैरे बघायला लागतो. त्याच्या नेहमीप्रमाणे तो हायजिनिक चेक करत असतो, परंतु हायजिनिटी बरोबर नसते. तो म्हणतो की ठीक आहे, त्यातल्या त्यात हे बेडशीट तरी ठीक आहे, पण बाकीची सगळी बोंबच आहे. त्यानंतर मग आता अर्णव पुढे येतो आणि बघतो तर तिथे असलेला सोफा वगैरे सगळं काही चेक करायला लागतो आणि काही चालूच होत नसतं, त्यामुळे तो वैतागतो. आता ईश्वरी ही बाथरूममधून बाहेर येते, तेव्हा दरवाजा वगैरे लावते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, आता तुला ओके वाटतं आहे ना? ईश्वरी म्हणते की हो, आता जरा बरं वाटतं आहे. ईश्वरीची साडी वगैरे भिजलेली असते. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर, तुला जरा ना एक गोष्ट मी सांगतो. जेव्हा समोरची गोष्ट व्यक्ती काही बोलत असतील ना, तर तू उगाचच काही बोलत जाऊ नको. तो माणूस जो आहे, तो माणूस काय बोलत होता हे तुला कळत होतं का? त्या हॉटेलवाल्या माणसाचं बोलणं जरा वेगळं होतं आणि तू त्या वेगळ्या अँगलने घेत होतीस. तुला जसं वाटतंय ना, तसं तो काहीही बोलत नव्हता. त्यावेळेला मग आता ईश्वरी त्याच्याकडे रागानेच बघते आणि म्हणते की सर, असं काय बोलताय? उगाचच त्या बिचाऱ्याला नावं ठेवताय. तो खरंच भला माणूस होता, किती चांगला आपल्याबद्दल विचार करून बोलत होता. मीही त्याला सांगत होती की हायजिनिटी वगैरे बरोबर पाहिजे तुम्हाला, आणि मग तरीही तुम्ही उगीच त्याला बोलताय. बघा, तरीही व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग ईश्वरीला अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, तू बस आता इथे, तुला ठीक वाटतंय ना? तेव्हा आता ईश्वरी जोरजोरात शिंकते आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहतो की काय मिस इंदौर, काय झालं? तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि पुन्हा जोरजोरात शिंका घेऊ लागते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, काय झालं आहे काय तुला? ईश्वरी म्हणते की सर, बाहेर पाऊस केवढा आहे, बघितलं ना, माझी ही सगळी साडी वगैरे ओली झाली आहे. मी बाथरूममधून फ्रेश होऊन आले तर खरे, परंतु मला आता थंडी वाजायला लागल्यासारखी झाली. तेव्हा ईश्वरीला आता थरथरायला व्हायला लागतं. तेव्हा तिची नजर जाते वर. ती म्हणते की हे काय सर? तेव्हाच म्हटलं की मला इतक्या शिंका कशा यायला लागल्यात? तुम्ही फॅन पण सुरू ठेवला आहे आणि हे काय, तुम्ही ए सी पण लावला आहे, बघितलं ना? अहो सर, इतका पाऊस आहे बाहेर आणि तुम्हाला काही थंडी वाजत नाही की काय? हे काय ए सी वगैरे सगळं चालू ठेवलं आहे? तो म्हणतो की मिस इंदौर, फॅन चालू झाला आहे, ए सी पण. अगं मगाशी तर हे दोन्हीही चालू होत नव्हते. बघ ना, या बोर्डची हालत काय आहे ती. मगाशी मी वैतागलो हे लावून लावून, पण लागलं नाही, आणि आता अचानक हे सगळं लागलं. तेव्हा मग ईश्वरी ते बटन बंद करण्यासाठी हात लावायला पुढे जाते. अर्णव म्हणतो की डोंट टच, अगं तिथे शिवू नकोस. बघ या बोर्डची हालत काय आहे, स्विच बोर्ड. मी कसं बसं सगळं चालू केलं आहे, राहू दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर प्लीज तुम्ही आधी हे सगळं बंद करा, नाहीतर मला थंडी भरती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो थांब. अगं हा स्विच बोर्ड पण असा आहे ना की मगाशी चालू केला तेव्हा चालू होत नव्हती ए सी वगैरे, आणि आता बंद होत नाही आहे. ईश्वरी आता वैतागत्याने म्हणते की जेव्हा हवं तेव्हा आपले ए सी चालू पाहिजे, पंखा चालू पाहिजे, काही वातावरणाचे बदल आहेत की नाही? ईश्वरी वैतागते आणि नंतर मग ती आता कुडकुडत असते. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की मिस इंदौर, अगं तुला थंडी वाजते ना, ठीक आहे जरा थांब, हे ऑफ होईल, थोडा वेळ तू थांब, धीर धर. एक काम कर, तू ना अशी बस. ती म्हणते की आता कसं बसायचं आहे मी, मला थंडी भरली आहे तर कसं बसू आणखी? तेव्हा मग अर्णव हा ईश्वरीला अंगावरती ती जी बेडशीट असते ते देतो आणि म्हणतो की हे घे, हे असं पूर्ण कवर करून बस, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आता अर्णवकडे ईश्वरी बघतच राहते, कारण की तो जे काही करत असतो ईश्वरीसाठी ते खरंच खूप एक वेगळं आणि नेक्स्ट लेवलचं असतं. त्यामुळे ईश्वरी आता त्याच्याकडे बघते. एखाद्या नवरीला कसं चेहऱ्यावरून अगदी घुंगट वगैरे देतात, तसं अर्णव ईश्वरीच्या डोक्यावर पदर दिल्यासारखं ते सगळं कामरून तिच्या अंगावरून घालतो आणि मग ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर वल्लरी आणि उदय दोघंजणही बंगल्याच्या बाहेर, म्हणजेच त्या हॉटेलच्या बाहेरच असतात. वल्लरी म्हणते की हा रमाकांत आतमध्ये गेला आहे, म्हणजे तो ईश्वरी आणि अर्णव यांना भेटायला नको. तर इथे आता वल्लरी म्हणते की पण उदयकांत, तुझ्या लक्षात येते का एक गोष्ट? जर हा रमाकांत आपल्याला तो भेटायच्या अगोदर जाऊन अर्णवला भेटला तर आपला सगळा प्रॉब्लेम होईल. आपल्या सगळ्या गोष्टी तो त्याला सांगून मोकळं करेल. काय करायचं काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता दोघंजणही ठरवतात की आपण त्याला जाऊन त्याच्या अगोदर गाठायचा, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही.
म्हणूनच आता वल्लरी ही तिकडेच गाडी घेऊन जाते. अर्णवची गाडी असते त्या बाजूला जाऊन ती स्वतःची गाडी पार्क करते. त्यानंतर मग आता बाबा हे रिसेप्शनिस्टला सांगतात की हे घे, माझी सोन्याची चेन ठेव, या भाड्याच्या बदल्यात हवं तर, पण मला प्लीज इथे थांबायला रूम दे. तेव्हा मग तो रिसेप्शनिस्ट म्हणतो की बरं ठीक आहे सर, खरी आहे ना ही चेन? तेव्हा तो म्हणतो की हो रे बाबा, खरी आहे. मग बाबा आता बाहेर डोकावतात आणि पटापट वरती शिरतात. आता ते वर शिरण्याचं त्यांना जमत नसतं, तरीही ते कसे बसे वरती आता चढत असतात. आणि त्यानंतर ते चढत असताना जी कॉर्नरची रूम असते ती अर्णवची असते, पण त्यांना ते काही माहीत नसतं. म्हणूनच आता बाबा हे पुढे चालत चाललेले असतात आणि पुढे चालत असताना त्यांना त्यांची रूम दिसते आणि त्या दिशेने ते वळतात. तेवढ्यात उदयकांत आणि वल्लरी येते आणि आल्याबरोबर लगेचच वल्लरी आणि उदयकांत विचारतात की या माणसाला आता तू कुठे पाहिलंस का इथे? तेव्हा तो बघतच राहतो की हा माणूस, आणि तो काही सांगायला अगदी तयारच नसतो. तेव्हा मात्र उदयची सटकते आणि तो स्वतःच्या खिशातून पिस्तूल काढतो आणि म्हणतो की बघ आता गपगुमानं सांगतोस की नाही की करू तुझा इथेच कार्यक्रम. तेव्हा मग इथे वल्लरी ओरडते, काय प्रत्येक वेळेला उदय तुझं काय असतं? सारखी सारखी बंदूक काढणं हे बरोबर नाही आहे. प्रत्येक वेळेला काय सगळ्यांना वेटीस धरत असतोस? तेव्हा मग उदयकांत पुन्हा बंदूक खाली ठेवतो आणि वल्लरी म्हणते की मला तरी वाटतंय की याला काही माहिती नाही आहे, राहू दे, ठीक आहे, आपण शोधूया, काय करायचं ते बघूया. तेव्हा उदयकांत म्हणतो की जर हा म्हातारा कुठेही दिसला किंवा आमच्याबद्दल तू जराही काहीही कुठे सांगितलंस तर बघ मी नक्कीच करेन तुला कार्यक्रम. तेव्हा तो म्हणतो की हो हो सर ठीक आहे. आणि तो आता घाबरतो आणि घाबरून तिथे जातो, दुसरीकडे निघून जातो. वल्लरी आणि उदयकांत दोघंजणही इकडे तिकडे आजूबाजूला शोधायला लागतात. आता उदयकांत हा वरच्या दिशेने जायला सुरुवात करतो, कारण त्याला माहिती आहे की वरती रूम्स असतात, त्यामुळे तो त्या दिशेने जायला सुरुवात करतो. तर इथे अर्णवने ईश्वरीला त्या सगळ्या चादरीमध्ये कवर केलेलं असतं. तेव्हा आता ईश्वरी पटकन ती चादर बाजूला करत असते. अर्णव तिला विचारतो की मिस इंदोर, अगं तुला थंडी वाजते म्हणून मी तुला असं कवर करून दिलं आहे, मग तू असं का काढून टाकतेस बाजूला? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्हाला समजत कसं नाही आहे, मला तरीही थंडी वाजते. तेव्हा तो म्हणतो की मग आता काय करायचं? ईश्वरी म्हणते की अहो सर, थंडी वाजते म्हणजे माझ्या अंगावर ओली साडी आहे तर मला गार लागणारच ना, अंग पूर्ण ओलं झालं आहे माझं, मी मगाशी भिजून आले गाडीतून या हॉटेलपर्यंत, त्यामुळे मला भीती वाटते आणि थंडी वाजते. तेव्हा तो म्हणतो की तुला तेव्हा कोणी सांगितलेलं मग घाईघाई करायला, जरा थांब इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय करू, प्लीज तुम्ही काहीतरी करा. तेव्हा मग आता ईश्वरीसाठी तो जाऊन पटकन किटलीमधून गरम पाणी घेऊन येतो आणि मग तिला गरम पाणी प्यायला देऊन सांगतो की मिस इंदोर हे घे, थोडं गरम पाणी पी, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. त्यानंतर मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव तिला ज्याप्रमाणे लहान मुलीप्रमाणे जपून हे सगळं करत असतो ती त्याच्याकडे बघते आणि अर्णव म्हणतो की काय गं, काय झालं, कुठे लक्ष आहे तुझं? हे घे, हे पाणी पिऊन घे मिस इंदोर. तेव्हा मग आता ती पाण्याचा घोट घेते, तेव्हा तिला जरा अगदी हलकं वाटायला लागतं, तिला बरं वाटत असतं. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की सर मला कळत नाही हा पाऊस कधी उधळणार आहे आणि आपण स्पर्धेत कधी पोचणार आहोत, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर आता तू तिथलं टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला मामाने सांगितले ना, तू इथे आराम कर. तेव्हा ईश्वरी आता पाणी पित असते तरीही तिला वैताग आल्यासारखं होत असतं, तिला पुन्हा गारगार लागत असतं. तेव्हा मग ईश्वरीला तो बोलत असतो की एक मिनिट थांब, मी जरा तुला आणखी काहीतरी होतं आहे का ते बघतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आणखी काय बघणार आहात तुम्ही? त्याच वेळेला मग आता ईश्वरी बोलायला लागते की अर्णव सर तुम्ही आता इथून कुठे जाऊ नका, थांबा, इथेच थांबा. तेव्हा तो म्हणतो की अगं मिस इंदोर मी तुझीच व्यवस्था करायला चाललो आहे, अगं मी खाली जाऊन बघतो तुझ्या त्या भल्या माणसाकडे तुझ्याकडे घालायला काही आहे की नाही. ईश्वरी म्हणते की सर पण नक्की माझ्याकडे काहीच नाही आहे. तो म्हणतो की मी तुला काहीच बोलत नाही आहे, मी खाली जाऊन बघतो की काही घालायला आहे की नाही, म्हणजे कसं तोपर्यंत तू ते घालशील आणि मग तुझी साडी आपण सुकवून घेऊ, असं तो तिला सांगतो आणि मग नंतर अर्णव खाली निघून जातो. तर दुसरीकडे सगळेजण वाट बघत असतात पाऊस थांबण्याची. तर आजी म्हणत असते की खरंच काहीच कळत नाही आहे, इतका मुसळधार पाऊस कोसळतो आहे ना की कुठेच कशाला मार्ग नाही आहे. आपण तर येऊन पोचलो आहे, परंतु चिंटू ईश्वरी अजूनही यायचे बाकी आहेत आणि टेन्शन यायला लागलं आहे, आता कसं आणि काय होणार आहे. तेव्हा अंजली म्हणते की हो ना, म्हणजे किती प्रॉब्लेम्स येत आहेत बघ ना या स्पर्धेमध्ये, अगोदर तिकीटचे इश्यू झालेले आणि आता हे सगळं झालं आहे, काय करायचं ना काहीही कळत नाही आहे. आणि हो, चिंटू ईश्वरी जर असते ना तर नक्कीच त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न केला असता, जर ते आलेच नाही तर मग काय होईल. तेव्हा मग आता
अंजली आणि आजीचं ते बोलणं ऐकून नम्रताला राग येतो. तेव्हा मग नम्रता म्हणते की आजी, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आणि आकाश आहोत ना, आम्ही दोघंजणं. आम्ही नक्की प्रयत्न करू जिंकण्याचा आणि आम्ही दोघंजणही जिंकूच. जरीही अर्णव जिजू आले नसले तरीही आम्ही पण जिंकूच शकतो ना. तेव्हा आता अंजली म्हणते की हो अगं, म्हणजे तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे गं. कसं आहे ना, तुझंही म्हणणं बरोबर आहे. तुम्ही दोघेही जिंकू शकता, त्यात काहीच वाद नाही. परंतु जर ईश्वरी आणि चिंटू दोघंजणी असले ना, तर आपले कशी जिंकण्याची पॉसिबिलिटी जास्त वाढते ना. म्हणजे आपलं सात्विक फॅशन हे वाचू शकतं ना. त्यामुळे हे सगळं आहे. आजी म्हणते की नम्रता, अगं त्याबद्दल तर प्रश्नच नाही आहे, तुम्ही जिंकू शकता. पण हा पाऊस बघ ना, इतके विघ्न येत आहेत ना, त्यामुळे जास्त भीती वाटते गं. तेव्हा मग आता अंजली म्हणते की कनू पण काय करत असेल काय माहिती, मला हे जरा टेन्शन यायला लागले. तेव्हा मग आता मामा म्हणायला लागतो की तुम्ही सगळेजणं टेन्शन घेणं सोडून द्या बघू. सगळेजण आहोत ना आपण इथे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही आयोजकांनी स्पर्धाही पुढे ढकलली आहे ना, त्याच्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही आहे. आपण सगळेजण अगदी रिलॅक्स करूया. आणि जरीही अर्णव आणि काही पोचू शकले नाही काही कारणास्तव, तर आपला आकाश आहेच की, काहीच काळजीचं कारण नाही आहे. तेव्हा मग आता मामा म्हणतो की सोडून द्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या चिंता सगळेजण सोडून द्या आणि एक काम करा, मी मस्तपैकी सगळ्यांसाठी गरमागरम चहा मागवतो. म्हणजे कसं आहे ना, तुम्हा सगळ्यांना बरं वाटेल. आणि ईश्वरी आणि अर्णव ते दोघंजणही अगदी वेळेत पोचतील इथे, मला खात्री आहे त्याची. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही विचार करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल असं मामा सगळ्यांना समजवतो. आणि म्हणतो की आता तर मी एकच काम करतो, मी पटकन जाऊन सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो. म्हणजे कसं आहे, तुमच्या सगळ्यांचा मूड अगदी फ्रेश होऊन जाईल आणि सगळे आनंदात राहाल. तेवढ्यात मग आता मामाला अंजली बोलून दाखवते की हो मामा, आजी मी पण जरा जाऊन फोन करते अनिता ताईंना की कनूची पेज वगैरे शिजवली की नाही, कनूला पेज भरवा असं सांगते. तेव्हा मग आता ती मोबाईल काढू लागते आणि आकाश देखील जरा बाजूला चहा आणण्यासाठी जायला लागतो. तर अंजली बाजूला जाते. मामा म्हणतो की बघितलं ना, आपण असा विषय हाताळायचा असतो. किती काही झालं तरीही टेन्शन घेत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे. नंतर ईश्वरी अगदी कुडकुडत असते. हे अर्णव सर कुठे गेलेत, कधी येत आहेत याची वाट बघत असते. तेवढ्यात तिथून अर्णव येतो. आता अर्णव आल्याबरोबर ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की हे काय अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, मी खाली ज्याच्यासाठी गेलो तेच घेऊन आलो आहे. हे बघ, हे तू आता घाल म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर हे काय घालायचं असतं, हे म्हणजे कपडे थोडेच आहेत, हे फक्त वरतून कवर एक असलं तरी अगदी जॅकेट असल्यासारखं. तो म्हणतो की मिस इंदोर, हे असंच असतं, असंच वेअर करायचं असतं. तुला थंडी वाजते ना, तू गरम पाण्याचं शॉवर घे आणि त्यानंतर मग हे वेअर कर, म्हणजे कसं तुला जरा बरं वाटेल. ईश्वरी म्हणते की सर मला हे बरोबर वाटत नाही आहे, किती तोकडं येते बघा ना जरा, म्हणजे मला होईल का व्यवस्थित. तो म्हणतो की मिस इंदोर, अगं हे असंच असतं, याला बाथरोब म्हणतात, अंघोळ झाल्यावरती हे घालावं लागतं. त्यामुळे तू हे घाल म्हणजे कसं तुझं सगळं व्यवस्थित होईल. आणि तोपर्यंत आपण तुझी साडी सुकवूया, मग साडी सुकल्यानंतर पुन्हा तू साडी नेस, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण थोड्या वेळासाठी डोंट वरी मिस इंदोर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, हे मी बघून आलेलो आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की माझा हा फेवरेट कलर आहे म्हणून तुम्ही आणलात का. तेव्हा तो म्हणतो की नो मिस इंदोर, तुझ्या त्या भल्या माणसाने जे काही दिलं ते घेऊन आलो आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हां तेच, म्हणजे तुम्ही कशाला ना हे सगळं घेऊन याल असं बोलून ती तिथून आता रागाने त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर मग आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिला म्हणतो की मिस इंदोर जा लवकर वेअर करून ये, नाहीतर तुला पुन्हा थंडी भरेल. आपल्याला हे वेळेसाठी हवं आहे की नाही, मग वेळेसाठी आपल्याला काही करायला लागतं. त्यामुळे जा आणि लवकर हे सगळं आवरून ये. तेव्हा ईश्वरी आता पुन्हा शिंकायला लागते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की मिस इंदोर बघ, तुला उगीचच काहीतरी प्रॉब्लेम येईल आणि स्पर्धा आहे ना, त्यामुळे स्पर्धेसाठी हे सगळं तुला करावंच लागेल. जा जा प्लीज जा, गो असं बोलून तो तिला आता पाठवायला लागतो. त्यानंतर मग आता ईश्वरी अर्णवकडे बघते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय झालं आता. ईश्वरी म्हणते की जर दुसरं काही नव्हतं का त्याच्याकडे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर आपण दोघंच आहोत, त्यामुळे तू जा आणि काळजी करू नको. तुझ्या भल्या माणसाकडे हेच होतं तर मग मी काय करू शकतो, जा लवकर. तेव्हा मग ईश्वरी आता आतमध्ये जाते आणि अर्णव हा पुन्हा ते लाईट्स वगैरे नीट करायला लागतो. अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर आहे ना हॉट वॉटर आतमध्ये. तेव्हा ईश्वरी ओरडते की हो हो आहे. आणि तेवढ्यातच लाईट जातात. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर लाईट लावा लाईट. तेव्हा मग लाईट परत पटकन येते. अर्णव लाईट बटन दाबतो आणि म्हणतो की हे खरंच काय काही प्रकार कळतच नाही आहे. नंतर उदयकांत हा
त्याच्या शोधामध्ये म्हणजे रमाच्या शोधामध्ये वरती चढलेला असतो आणि आजूबाजूला सगळ्या रूम तो चेक करत असतो. बाबा जिथे आलेले असतात त्याच बाजूने तो आता यायला सुरुवात करत असतो. तर वल्लरी पण त्याच्या मागे मागे असते. कधीही अर्णवच्यापर्यंत तो रमाकांत पोहोचू शकतो म्हणून त्यांची सगळी धांदल उडालेली असते. तर इथे आकाश हा सगळ्यांसाठी चहा आणण्यासाठी बाहेर आलेला असतो. तेवढ्यातच सौदामिनीची नजर पुन्हा त्याच्यावर पडते. तो सौदामिनीला म्हणतो की काय आता. तेव्हा ती म्हणते की म्हणजे ना मला ना तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा तो तिच्याकडे बघतो रागानेच, ॲटिट्यूडमध्ये. मग ती म्हणते की खरंच म्हणजे ना एवढा मोठा मेहनत करतोस तू, म्हणजे आय एम शुअर की तूही खूप मेहनत करत असशील आणि तुझंही बऱ्याच ठिकाणी कामाचं नाव ऐकलेलं आहे मी, परंतु बाहेरून ऐकलं आहे तुझ्या ऑफिसमध्ये किंवा तुझ्या कंपनीमध्ये कोणी तुझ्या त्या दादाने तुझं कौतुक वगैरे कधी केलं आहे का, असं म्हटल्यानंतर आता लगेच तो म्हणतो की हो, म्हणजे याबद्दल आता नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा सौदामिनी म्हणते की तसं नाही, म्हणजे अर्णवचं ऑफिसमध्ये प्रत्येक वेळेला त्याच्याच कामाचा बोलबाला असतो, हो ना. म्हणजे तो स्वतःला लोकांना सांगत असतो की मी असं केलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, सगळं अगदी स्वतःचाच डंका वाजवत असतो तो. आणि सात्विक फॅशन माझं आहे एन ऑल सगळं बोलत असतो. पण कधी तुझ्या कामाचं कौतुक केलं आहे तो स्वतः ओनरसारखा आणि तुला एम्प्लॉईसारखा वागवतो. तेव्हा आकाश चिडतो, माइंड युअर लँग्वेज मिसेस देशमुख. तेव्हा ती म्हणते की का, अरे मी तर खरं बोलले, पण तुला ते झुंबायला नको हवं होतं. ठीक आहे, इट्स ओके, जे खरं आहे ते बोललेलं लोकांना राग येतो. पण मी तुला एक गोष्ट नक्की सांगू शकते की तू हे जे काही करतोयस ना, ह्या गोष्टींमध्ये जरा थोडासा विचार कर. म्हणजे तू स्वतः काम करतोयस ते तुझ्या कॅपेबिलिटीचं असतं, मग नक्की कोणता विचार असतो तुझ्या मनामध्ये. त्याच वेळेला आता सौदामिनीला तो म्हणतो की हे सगळं मला तुम्हाला एक्सप्लेन करण्याची काहीच गरज नाही आहे. ती म्हणते की कारण मला एक ऑफर द्यायची आहे तुला, चांगली ऑफर आहे माझ्याकडे. तू एक काम कर, तू माझी कंपनी जॉईन कर, मी तुला एखादी नक्की पोस्ट चांगली देईन आणि तुझं काम आहे ना त्याची पण नक्की पारख केली जाईल. त्यापेक्षा तू हे सगळंच सोड आणि तू तुझ्या कंपनीमध्ये ये, नको राहूस तू माझ्याकडे ये. तेव्हा ती म्हणतो की हॅलो, मी पण माझ्या कंपनीचा ओनर आहे. आकाश टेक्स्टाईल हे नाव माहीत असेल तुम्हाला, मी त्याचा ओनर आहे. तेव्हा ती म्हणते की ओ सांग ना, कोणाला माहीत आहे ही आकाश टेक्स्टाईल, त्याचे कॉस्टिंग किती आहे रे, कितीची आहे ती कंपनी, कोणाला काही व्हॅल्यू आहे का त्याची, अजिबात नाही. सात्विक फॅशनमधली एखादी छोटी मोठी कंपनी त्याच्या खालची आहे ती, त्यामुळे त्याच्या अंडर कवर केलेली कंपनी तू मला सांगू नको. आणि सात्विक फॅशनची मेहनत, माझ्या आईची पुण्याई अँड ऑल हे सगळंच तो अर्णव सारखा बोलत असतो. परंतु कधी तुझं कौतुक त्याने पब्लिकमध्ये केलं आहे का की तू त्या सात्विक फॅशनमध्ये काय केलंस किंवा काय नाही. त्यासाठी मी तुला एखादी छान ऑफर देते, तुला मी चांगलं पॅकेज देईन नक्कीच, आणि मग या सगळ्या गोष्टी तू व्यवस्थितपणे मॅनेज कर. असं म्हटल्यावर आता ती म्हणते विचार कर तू, तुझं नावही होईल आणि तुला चांगली ऑफरही मिळून जाईल, हो की नाही. तुला स्वतःची अशी वेगळी आयडेंटिटी निर्माण करावी लागणार नाही. तेव्हा मग लगेच आकाश म्हणतो की ओ वाव, दॅट्स अ ग्रेट डील, म्हणजे खरंच मला ऐकून इतकं बरं वाटलं ना, खरंच तुम्ही माझ्यासाठी एवढी भारी डील घेऊन आलेले आहात. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर लगेचच ती त्याच्याकडे बघते आणि गालात हसते. तेव्हा तो म्हणतो की पण काय आहे ना, तुम्ही माझ्यासाठी कितीही मोठी डील घेऊन आले ना तरीही मी माझ्या दादाच्या कंपनीमध्ये जे काही काम करतो ना आनंदाने, त्याची सर त्या तुमच्या डीलला येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही जरी कितीही प्रयत्न केलात ना, तुम्ही हे सगळं करताय ना, त्याला काय म्हणतात माहिती आहे, याला फूट पाडणं म्हणतात. तुम्ही आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं करून तुम्ही आमच्यात फूट पाडत असाल आणि माझ्या दादाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तसं अजिबात शक्य होणार नाही आहे. सगळं काही तुमच्या मर्जीने होणार नाही. तुम्ही माझ्या दादाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहात, पण ते कधीही होणार नाही, ओके. त्यामुळे ही तुमची डील ना तुमच्याजवळच ठेवा. असं तो तिला अगदी चांगला टोमणाच मारतो आणि तिथून निघून जातो. सौदामिनी विचार करते की नाही, काहीही झालं तरीही हा मला विकणाऱ्यातला वाटत नाही आहे. सौदामिनी, तुला हार मानून चालणार नाही. तुला लवकरात लवकर या सगळ्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. आणि असं म्हणून आता तो तिच्याकडे बघत असतो जाताना, पण सौदामिनी मात्र कधी हार मानत नसते. तर उदयकांत इथे सारखा धावत इकडून तिकडे पळत असतो बाबांची रूम कोणती आहे बघण्यासाठी. ईश्वरी आणि अर्णव दोघंही तिथेच आहेत. अचानक लाईट्स जातात. अर्णव म्हणतो की शिट, हे काय, अचानक लाईट्स पण ऑफ झालेत, लाईट्स गेलेत की काय, असं तो बघायला लागतो. ईश्वरी आतून ओरडते की अर्णव सर, अहो लाईट लावा, कशाला लाईट बंद केले. तेव्हा तो तिला म्हणतो की मी सिंदूर, अगं लाईट गेले आहे, मी काहीही केलेलं नाही आहे. आता तो वैतागलेला असतो आणि ईश्वरी ही लाईट्स गेली म्हणून वैतागलेली असते.
आता ती लाईट जाते म्हणून सगळं पटापट स्वतःचं आवरायला लागते आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर मी आहे बाहेर, डोंट वरी. तेव्हा आता तो तिथे जातो आणि अंधार झाल्यामुळे आजूबाजूचा जो पडदा असतो रूमला तो पडदा बाजूला करतो, जेणेकरून रूममध्ये थोडा प्रकाश व्हावा आणि लाईट नसल्यामुळे सगळं काही व्यवस्थित व्हावं. तेव्हा आता अर्णव हा तिथे जातो आणि तिथून पटकन बाल्कनी व्ह्यू बघतो, तर बाहेर खूप पाऊस असतो, नुसतं वादळ वारा सगळं वाहत असतं. तेव्हा तो तिथून खिडकी उघडतो आणि रूममध्ये जरा उजेड होतो. तेव्हा आता तो पटकन मागे वळून मागे उजेड बघतच येतो. तेवढ्यात ईश्वरी पटकन आता रूममधून तिथून बाहेर पडते. ती समोर येते. त्याच वेळेला आता अर्णव हा खाली बघत असतो आणि ईश्वरी देखील खाली. दोघंही एकमेकांकडे अगदी बघता बघता नजर चोरतात आणि ईश्वरी इतकी छान आणि गोड दिसत असते की अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. आता ईश्वरी दुसऱ्या बाजूने पुढे जायला बघत असते. तेवढ्यातच अर्णवही त्याच बाजूने जायला बघत असतो. दोघंही एकमेकांच्या समोर उभे असतात. आता अर्णवला ईश्वरी इतकी सुंदर कधीच दिसली नव्हती, त्यामुळे आता तो तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघते, पुन्हा नजर तोडते. दोघांची तशी अगदी लुखाछुपी सुरूच असते. तेव्हा आता अर्णवला ती म्हणते की 1 मिनिट मी जाते, या बाजूने जाते. आणि तेवढ्यातच आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की 1 मिनिट थांब, मी तुला जायला देतो. अशा प्रकारे आता ईश्वरी ही बाजूला जायला बघत असते आणि तेवढ्यातच अचानक प्रकाश होतो रूममध्ये, लाईट्स येऊ लागतात. आता लाईट्स आल्यामुळे ईश्वरी म्हणायला लागते की सर लाईट आली, परंतु अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे त्याच नजरेने बघत असतात. पाऊस बाहेर जोरात सुरू असल्याने तेवढ्यातच विजांचा कडकडाट व्हायला लागतो आणि ईश्वरी पटकन आई ग अशी जोरात ओरडते आणि अर्णवला पटकन ती मिठी मारते. आता मिठी मारल्याबरोबर अर्णव ईश्वरीला जवळ घेतो आणि ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. ईश्वरी ही घाबरलेली असताना अर्णव तिला जवळ घेतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ईश्वरीच्या पटकन लक्षात येतं एका क्षणाला की आपण अर्णवच्या मिठीमध्ये आहोत. त्यामुळे आता ती तशीच राहते 2 मिनटं आणि नंतर अर्णवकडे बघते. तेव्हा अर्णवही तिला काही बाजूला करत नाही. दोघं एकमेकांकडे अशा प्रकारे बघतच असतात. ईश्वरी अर्णव हे खरं तर बऱ्याच दिवसानंतर एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि एकमेकांकडे असे बघतच राहिलेले असतात. तेव्हा मग अचानकच ईश्वरी म्हणते की सर आली, लाईट पुन्हा आली. आणि मग ते तिकडे बघतात आणि फॅनचा आवाज आता सुरू व्हायला झालेला असतो. उदयकांत आणि वल्लरीचं काम बाहेर सुरूच असतं. ते रमाकांतला शोधण्याच्या घाईमध्ये असतात. तर इथे ईश्वरी ही जराशी अशी लाजरी बुजरी झालेली असते, कारण की अर्णवला पटकन मिठी मारते आणि त्यानंतर ती त्याला सोडते. त्यामुळे अर्णव देखील आता तिच्याकडे बघून गालामध्ये हसत असतो. ईश्वरीला जे काही होत आहे आणि ते काही जमतंय त्या सगळ्या गोष्टी आता ती विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता पुढच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीच्या साडीला इस्त्री करून देत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते की खरंच अर्णव सर, म्हणजे तुम्ही अर्णव राजे शिर्के माझ्या साडीला इस्त्री करून देताय, म्हणजे मी नक्कीच कोणीतरी स्पेशल व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यातली, बरोबर ना? तेव्हा मग तो ईश्वरीला पटकन बोलता बोलतो की हो अगदी बरोबर, प्रश्नच आहे का, आहेसच तू स्पेशल, असं म्हणून आता ईश्वरीला तो पटकन बोलतो. त्यामुळे ईश्वरी आता गालातल्या गालात हसते आणि तिला खूप असं म्हणजे ऐकून बरं वाटतं. नंतर वल्लरी आणि उदयकांत दोघंजणे वरती जात असताना जे पकडण्याचं हँडल असतं जिन्याचं, तिकडे त्या हँडलकडे वल्लरीचा हात लागतो आणि ती म्हणते की हे काय, माझ्या हाताला तर रक्त लागलं आहे. तेव्हा मग उदयकांत म्हणतो की या रक्ताचा मागोवा घेत आपण जाऊया, म्हणजे आपण त्याच्यापर्यंत नक्की पोचू. कुठे कुठे त्याचे हे रक्ताचे हात असतील ना, तिथे तो असणार आहे, चल लवकर, असं म्हणून आता उदयकांत हा वरती जायला निघालेला असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की हो काय झालं, पण अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू आहेस स्पेशल, पण नक्की काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला आठवतं आहे काही दिवसांपूर्वी असंच झालं होतं, आपण दोघेही हॉटेलमध्ये अडकलो होतो आणि आपल्याला लग्न करावं लागलं होतं. तेव्हा मग तुम्ही माझ्या गळ्यात असंच एखाद्या हॉटेलमध्ये मंगळसूत्र घातलेलं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, पण तुला तर ते मान्य नव्हतं ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तेव्हा नव्हतं मान्य, नव्हतं आवडलं मला, पण आता तर वेगळीच गोष्ट आहे. आता दिवसांनंतर काही माझ्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं जे काही आहे ना ते खरंच खूप चांगलं झालं आहे. आणि आता काही दिवसानंतर माझ्या असं लक्षात येतं आहे की मी आता चक्क तुमच्या प्रेमात, असं पटकन ती बोलून जाते आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. अर्णवच्याही आता लक्षात येतं आणि ईश्वरीच्याही की तिला काय बोलायचं होतं ते, आणि तेवढ्यात अर्णव गालात हसतो. ईश्वरी आणि अर्णवची लव्ह स्टोरी आता चांगलीच रंगलेली आहे, पण आता बाबांचं काय होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.